विकासाचा निधी कमी पडू देणार नाही. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. विकासाच्या कामासाठी सदैव तत्पर राहून पुढील काळात निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही. हा रस्ता जिथेपर्यंत होईल त्या पुढील रस्त्याच्या कामासाठी सुद्धा निधी देणार असल्याचे मत यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले. ते पुढे बोलताना म्हणाले की सांगली कोल्हापूरला जोडणाऱ्या पुलामुळे आज वाहतूक व नागरिकांचे व्यापारपेठ जवळ झाल्यामुळे प्रामुख्याने हे गाव लोकांच्या दळणवळणासाठी उपयोग होत आहे. याचा अंदाज लक्षात घेऊन आम्ही कोथळी स्टँड परिसर ते नागराज मंदिराकडे जाणारा रस्ता खराब झाला होता. हा रस्ता पूर्ण करण्यासाठी निधी वापरला आहे. पुढील काळातही असेच निधी वापरून गावातील रस्ते पूर्ण करू असे मत यावेळी व्यक्त केले. कोथळीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून 50-54 या योजनेअंतर्गत विपुल चिंचवाडे दुकानपासून बस स्टँडलगत नागराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे 15 लाख रुपये निधीचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप पाटील एमडी उपस्थित होते. दरम्यान शिरोळ सहकार विश्वास मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे बोलताना म्हणाले की कोथळीत सुरुवातीला स्टँड परिसरपासून रस्ता खराब होता. अनेक दिवसापासून नागरिकांची मागणी होती. आम्ही आमचे नेते आमदार यड्रावकर यांच्याकडे पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून आणला व साहेबांनी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. स्वागत यड्रा बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदूम यांनी केले. दरम्यान कोथळी ते जयसिंगपूर रस्त्याचे पॅचवर्क करण्यासाठी नागरिकांनी मागणी केली. लवकरच हे सुद्धा काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार यड्रावकर यांनी दिले. यावेळी क्रांती पतसंस्थेचे चेअरमन देवगोंडा पाटील, सागर बोरगावे, महावीर बोरगावे, रवी पुजारी, ग्रामपंचायत सदस्य हिदाई नदाफ, ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक, रावसाहेब विभुते, बाळासो विभुते, पोलीस पाटील उत्तम तिवडे, शीतल पाटील, राजू मास्तर, रावसो बोरगावे, नितीन वायदंडे यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी आभार नितीन वायदंडे यांनी मानले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष इंगळे, कोथळी.